जय श्रीराम. नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. वाचूयात भाग 34. बंधू, तो उत्तरेकडे दिसणारा पर्वत पहा, तिथून तुम्ही उड्डाण करू शकाल. भरतांनी मार्ग सांगताच हनुमंत उड्डाण करण्यासाठी निघाले. युद्धात वापरली जाणारी वाटी त्यांनी तोंडातून काढली. कमरेला बांधलेल्या लांब दोरखंडाला हातामध्ये गुंडाळले. अधरियात तलवार आणि गदा खोचली होती. वानर पद्धतीने युद्ध करणारा हा नरवीर पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाला. भरत आणि शत्रुघ्न दृष्टीआड जाईपर्यंत हनुमानाकडे बघतच राहिले. भरतांना आता अधिकच वाईट वाटू लागले. 13 वर्षामध्ये सौम्य झालेली मानसिक वेदना पुन्हा जागी झाली. श्रीरामांना होणाऱ्या त्रासाचे कारण आपणच आहोत असे भरतांना वाटू लागले. भरतांनी एका दूताला राजप्रासादात पाठवले व राण्यांना आणि राजमातांना घडलेला प्रकार कळवला. ही वार्ता ऐकून उर्मिलेवर दुःखाचे आभाळ कोसळले. झुळूकने शूर्पणखेचे आख्यान सांगितले तेव्हापासून आजवर उर्मिलेने रावणाच्या कोणत्याही सैनिकी कारवाईची वार्ता ऐकली नव्हती. झुळूकलाही दंडकारण्यात पुढे काय झाले ते समजले नव्हते. कळणार तरी कसे? रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा पंचवटीत कुणीही नव्हते. श्रीरामांनी आणि श्रीलक्ष्मणांनी सुग्रीवासोबत संधी केली तेव्हा अयोध्येच्या युद्धात सहभाग नको अशी श्रीरामांचीच आज्ञा होती. श्रीराम अयोध्येच्या सैन्याला बोलावून सहज लंकेवर आक्रमण करू शकले असते, किंतु ते वनवासाच्या नियमांनी अनुसरून झाले नसते. श्रीरामांच्या आणि सुग्रीवाच्या गोपनीय संधीमुळे श्रीराम लंकेविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत आहेत ही वार्ता उत्तर भारतात कुणालाही कळाली नाही. गर्द अरण्यातील किष्किंधा नगरात लंकेवर आक्रमण करण्याची योजना ठरली होती. उर्मिला अत्यंत दुःखी झाली होती. झुळूक, ताईला राक्षसाने कैदेत डांबलं आहे. ती कशी असेल? तिला लंकेतले राक्षस किती त्रास देत असतील. तिला किती बिकट अवस्थेत राहावे लागत असेल. उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ईश्वराच्या कृपेने श्रीरामांना आणि श्री लक्ष्मणांना या युद्धात विजय प्राप्त हो, त्याशिवाय नियतीकडे दुसरा पर्यायच नाही. तिने या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संयमाची परीक्षा घेतली आहे. आमची तपस्या अशीच वाया जाऊ शकत नाही. झोळू, त्यांना युद्ध जिंकावंच लागेल. उर्मिला हुंदके देत म्हणाली. होय, हनुमंत म्हणाले त्यानुसार श्रीराम आणि श्री लक्ष्मण हे युद्ध जवळपास जिंकलेच आहेत. तरीही ते स्वतः हिमालयापर्यंत आले. त्यांनी औषधी शोधली. त्यांना इतक्या तातडीने जावे लागले याचा अर्थ लंकेत श्रीराम आणि नाथांवर खूप मोठे संकट आले असेल. त्यांच्या प्राणांना धोका असेल तर? नाही नाही, असे होऊ शकत नाही. परमेश्वर असे होऊ देणार नाही. प्रार्थना करण्याशिवाय आपण दुसरे काय करू शकतो उर्मिला? सगळ्यांचेच हात बांधले आहेत. श्रीरामांनी राजकुमार भरतांनाही लंकेत जाण्यापासून रोखले आहे. झुळूक हतबलतेला अधोरेखित करत म्हणाली. आज मला कैकईंचा प्रचंड राग येत आहे. इतका राग मला यापूर्वी कधीच आला नाही. झुळूक, त्यांच्यामुळे माझी ताई राक्षसांच्या कैदेत आहे आणि नाथांचे प्राण संकटात आहेत. श्रीरामही मूर्छित होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत. हे सगळं त्यांच्यामुळेच घडलं. उर्मिलेच्या मनात क्रोध आणि दुःख या दोन्ही भावना निर्माण झाल्या होत्या. निसंशय दोष तिचाच आहे, परंतु झुळूकचे वाक्य तोडत उर्मिला म्हणाली, परंतु तुला श्री लक्ष्मणांनी त्यांच्या जीवनाचा जो गूढ उद्देश सांगितला होता तो हाच असावा का? रावणाचा पराभव झाला तर असंख्य स्त्रियांना स्वातंत्र्य लाभेल. भारतवर्षातील अनेक राजे सुटकेचा निश्वास सोडतील. त्या रावणाचा वध हेच श्रीराम आणि श्री लक्ष्मणाच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे का? ते काहीही असो,
मला ते सुखरूप अयोध्येत परत यावे इतकेच वाटते झुळूक. तू म्हणत आहेस त्याप्रमाणे रावणाचा मृत्यू हा नाथांच्या जन्माचा उद्देश असेल तर अतिउत्तम. ताईला कैद करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडच द्यायला हवा. सखे, तू चिंता करू नकोस. हनुमंत लंकेकडे गेले आहेत. त्यांच्याकडे औषधी सुद्धा आहे. त्या औषधीचा रस प्राशन करून श्रीराम आणि श्री लक्ष्मण लगेच बरे होतील. रावणाचा अंत निकट आला आहे. झुळूकडे बघत उर्मिलेने मान होकारार्थी हलवली. उर्मिला मांडवीकडे जाण्यासाठी उठली. तोच एका दासीने कक्षात प्रवेश केला. दासीने उर्मिलेकडे पाहिले. संधी. दासीच्या मुखातून हा एक शब्द ऐकताच उर्मिला चिडली. ती निर्लज्ज संधी आजही आलीच का? उर्मिला रागातच प्रवेशद्वाराच्या दिशेने गेली. झुळूकही तिच्या मागोमाग गेली. तू पुन्हा आलीस? गेल्या 13 वर्षांमध्ये मी प्रत्येक वेळी तुला दारातूनच परत पाठवलं आहे. तरीही तू तोंड वर करून इथे येतेसच. तुला लाज वाटत नाही का? उर्मिला संधीवर कडाडली. मी यानंतर इथे येणार नाही. ही तुझी आणि माझी शेवटची भेट आहे, संधी शांतपणे म्हणाली. तुला भेटण्याची मला मुळीच इच्छा नाही. चालती हो. इथे किती दुःखद प्रसंग ओढावला आहे आणि तू निर्लज्जपणे मला भेटायला आलीस. मला त्याची जाणीव आहे उर्मिला. त्यामुळेच मी तुला भेटायला आली आहे. मग आजही तुला स्वार्थच सुचत असेल? होय, तुला, मला, सर्वांना सदैव स्वार्थच सुचत असतो उर्मिला. माणसाचे जागृत असणे हे स्वार्थाचेच लक्षण आहे. पुरे, तुझं तत्वज्ञान ऐकण्याची मला इच्छा नाही, उर्मिला रागाने म्हणाली. मी तुला जे सांगत आहे त्याकडे लक्ष दे. उर्मिले, मी पुन्हा इथे येणार नाही. तू वारंवार अपमान करूनही मी इथे येत राहिले. आज मी शेवटचे आले आहे. तुझ्या मनाला समाजाने लावलेली सर्व बंधने तोडून विचार कर. 14 वर्षापूर्वी तुझा एका अज्ञात व्यक्तीसोबत विवाह झाला. तो पुरुष वनवासात गेला. आज तो रणांगणावर लढत आहे. तो परत येईल की नाही हे कुणालाही ठाऊक नाही. दुर्दैवानं त्याला काही झालं तर तुला विधवा होऊन या प्रासादात एकटं राहावं लागेल. तुझं तारुण्य सुरू होण्यापूर्वीच संपेल. त्यापेक्षा तोंडाला येईल ते बोलू नकोस. ते माझे पती आहेत. कोण पती? ते आज कसे दिसतात हे तुला सांगता येईल का? ते 14 वर्षापूर्वी कसे दिसत होते हे तरी तुला पूर्णपणे आठवते आहे का? खोटं बोलू नकोस. तुला त्यांचा चेहराही स्पष्टपणे आठवत नाही. जग काय म्हणेल याचा विचार करून आणि तुझ्याकडे दुसरा पर्यायही नसल्याने तू पतीवर प्रेम असण्याचा आविर्भाव करत आहेस. मात्र वस्तुस्थिती ही आहे की तुला त्याचा चेहराही आठवत नाही. विवाह झाला त्यापूर्वी मला त्यांचा चेहरा ठाऊक नव्हताच, पण नंतर प्रेम उत्पन्न झालेच. त्यामुळे आमचे पुनर्मिलन होताना त्यांचा चेहरा आठवत नसेल तर काय झाले? उर्मिला उत्तरली. उर्मिलेला संधीसोबत वाद का घालावासा वाटतो हे झुळूकला समजत नव्हते. उर्मिलेला वाटले तर ती तिथून तत्क्षणी जाऊ शकत होती. म्हणजे उर्मिला, तू मान्य केलेस की तुला त्यांचा चेहरा आठवत नाही? उर्मिला, तू दिसते तितकी भोळी नाहीस. तुला आता जग कळतं. 14 वर्षांनी इथे परतल्यावर त्यांचा व्यवहार कसा असेल याबाबत विचार कर. त्यापेक्षा तू माझा हात धर. आपण दोघी वनात जाऊ. कुणीही आपल्याला शोधू शकणार नाही, संधी म्हणाली. वनात जाणे ही काही अयोध्येच्या राजकुळाची परंपरा झालेली नाही. समोरच्याला पटेल असं बोलायचं. पण शेवटी अवास्तव कल्पनांच्या आहारी जायची तुझी सवयच आहे संधी. तू माझ्या सवयी लक्षात ठेवल्या आहेस हे पाहून मला आश्चर्य वाटलं. असो, तू यावेळी माझ्या प्रस्तावाचा नीट विचार करायला हवा. कारण मी पुन्हा इथे येणार नाही. तुझ्या मृतप्राय जीवनात मी पुन्हा अनुरागाची फुंकर घालू शकणार नाही, संधी सौम्य शब्दात मात्र आर्ततेने सांगत होती. माझी ताई राक्षसांच्या कैदेत आहे आणि मी या प्रासादातून खुशाल पळून जाऊ असं तू सुचवत आहेस? तुझ्या बुद्धीची मला कीव येते संधी. मलाही तुझ्या परिस्थितीची कीव येते उर्मिला. पण मी कधी बोलून दाखवलं नाही.
वनात एका रूपवान स्त्रीकडे पाहून राक्षसानं तिला पळवणे हे काय नवीन आहे? ऐन तारुण्यात असलेल्या युवतीला वनवासात जाऊ देऊ नये एवढेही तुला समजले नाही? तू माझ्या बुद्धीबाबत काय बोलतेस? संधीने उर्मिलेलाच सुनावले. उर्मिलेकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. जे झाले ते झाले. आज माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. त्यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही, उर्मिला म्हणाली. पुन्हा कुटुंब? अगं याच कुटुंबात अडकून तू तुझ्या तारुण्याची 13 वर्ष जळलीस. तू पुन्हा मला सोडून त्याच कुटुंबात अडकत आहेस उर्मिला? कारण लंकेचं युद्ध जिंकून नाथ अयोध्येत परतणार आहेत. माझा संसार काही दिवसात पुन्हा सुरू होणार आहे संधी. मी ज्या क्षणाची 14 वर्षे वाट पाहिली तो क्षण माझ्या दृष्टीसमोर असताना मी दुसरा मार्ग का स्वीकारावा? त्यांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ 10 दिवस शिल्लक आहेत. 14 वर्षे पूर्ण होताच मी अयोध्येत परतेन असे वचन श्रीरामांनी श्रीभरतांना दिले आहे. श्रीराम वचन पाळून ताई आणि नाथांसोबत अयोध्येत येतीलच. जशी तुझी इच्छा. पण उर्मिला, ते नाही आले तरी मी इथे परत येणार नाही एवढे मात्र लक्षात ठेव. तुला पुढची 50 वर्षे याच एकांतात राहावे लागेल. आज माझ्यासोबत आलीस तर किमान आनंदाचे स्वतंत्र जीवन जगशील. तूच ठरव. मी तर तुला सांगून थकले आहे. आज तुला मला समजावण्याचा कंटाळा आला. उद्या माझाच कंटाळा आला तर मी काय करू? गर्द अरण्यात एकांत स्वीकारण्यापेक्षा मी या राजप्रासादात एकांत स्वीकारेन. इथे माझा मृत्यू झाला तरी इतिहास माझा त्याग सदैव लक्षात ठेवेल. वर्तमानात मला काही मिळाले नाही तरी भविष्यात मिळणाऱ्या सुखासाठी मला जगू दे. मला तुझी आवश्यकता नाही संधी. संधी हताश झाली. पण उर्मिला ऐकणार नाही हे संधीला आता समजले होते. तुझे आयुष्य सुखी हो हीच ईश्वराकडे प्रार्थना असे म्हणून संधी आल्या मार्गी परत गेली. उर्मिलेच्या शब्दांमध्ये निश्चय होता, मात्र मनात चलबिचल होती. संधीच्या शब्दांनी नेहमीप्रमाणे तिला विचारात पाडले होते. जो विचार उच्चारण्याची उर्मिलेला भीती वाटत असे तो विचार संधी उच्चारत असे. संधी तथ्यहीन बोलत असली तर उर्मिलेने तिचा एवढा विचार केला नसता. पण संधीच्या बोलण्यात तथ्य होते. उर्मिलेने संधीचा फारसा विचार न करता मांडवीकडे जाण्याचे ठरवले. मांडवीच्या प्रासादात राजमाताही अश्रू ढाळत शोक करत होत्या. श्रुतकीर्तीलाही अश्रू अनावर झाले होते. सर्वजण सीता, श्रीराम आणि श्री लक्ष्मणासाठी चिंतित होते. 10 दिवसांनी ज्यांच्या स्वागताला अयोध्येच्या प्रवेशद्वारात उभे राहायचे होते त्यांच्या अयोध्येत परतणेच आता अनिश्चित झाले होते.